त्याच्यासाठीची ती भाग 20. मागील भागात आपण पाहिले की महेशच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना नीतूने गाणं म्हणत तिथे एंट्री घेतली होती. त्या गाण्यातूनच तिने तिच्या मनातल्या भावना महेशला सांगितल्या होत्या. महेशने हात पसरून तिला त्याच्या मिठीत घेतलं होतं. तेव्हा तिला कळलं रागिणीचे नाव फक्त तिला उकसवण्यासाठी घेण्यात आलेलं होतं. मग दोघांचाही साखरपुडा उरकून घेण्यात आला. पण या गडबडीत नीतूला महेशसोबत बोलण्यासाठी वेळच भेटला नव्हता. आणि कोमलनेही तिच्या साडीवर पाणी टाकून तिची साडी खराब केली होती. मग कोमल तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. नीतू मात्र कोमलशी मनातच भांडत होती. आता पुढे नीतू तिच्या विचारात होती की तिने तिच्या पुढे महेशला पाहिले. नीतूने कोमलकडे बघितले. कोमलने तिला डोळा मारला. मग राज आणि कोमल दोघेही रूमच्या बाहेर गेले. मग काय, दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली. सॉरी ना, नीतूने महेशच्या गालावर हात ठेवला. खूप त्रास दिला ना मी तुला? आजवर कधी तुझा मला त्रास झाला आहे का? महेशने तिच्या कमरेत हात घालून तिला अजूनच जवळ ओढलं. तुला त्या पैंजणबद्दल कसं कळलं? नीतूने विचारले. आपल्या घरातल्या सोन्याच्या सर्व गोष्टी तिथूनच येतात, महेशने उत्तर दिले. पण खूप महाग होतं ते, नीतू म्हणाली. तुझ्या पुढे सर्व फिका आहे रे सोन्या. असे म्हणून महेशने नीतूला मिठीत घेतले. बराच वेळ ते एकमेकांच्या मिठीत होते. झालं का बोलून? अक्षय मध्येच कडमडला. त्यांना बघून तो परत रूमच्या बाहेर गेला. खाली वाट बघत आहेत सगळेच. अक्षय तसंच खाली निघून गेला. पण नीतू काही महेशला सोडायचं नाव घेत नव्हती. काय झालं? महेशने विचारले. सगळं स्वप्नवत वाटतंय रे, नीतू अजूनच त्याच्या मिठीत शिरली. असं वाटतंय मी अचानक उठून बसेन आणि हे स्वप्न तुटेल. मग तर तुला याचा पुरावाच दिला पाहिजे, महेश म्हणाला. नीतूने त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं. ती काही बोलायच्या आत महेशचे ओठ तिच्या ओठांवर टेकले गेले. मग नीतूचे हातही महेशच्या केसात गुंफले गेले. थोड्या वेळाने ते विलग झाले. पुरावा कमीच झाला ना, महेश मिश्किल होत बोलला. आधीच नीतूच्या पोटात फुलपाखरांनी धुमाकूळ घातला होता. बस झालं, समजलं मला, नीतू हसत म्हणाली. पण मला नाहीच ना समजलं अजून. महेशने तिचा हात पकडला तसा नीतूने त्याचा हात झटकला. आधी पकडून तर दाखव, नीतू त्याला हसत म्हणाली. दोघांची आधीसारखी मस्ती सुरू झाली होती. नीतू पळतच खाली आली. तिच्या मागे महेशही आला. मला वाटलं आता काय तू घरी येतच नाहीस, दामोदर उसाचं टाकत बोलले. आता निघतच होतो आम्ही दोघे घरी जायला. काय बाबा, तुम्ही पण ना, नीतू लाजली होती. अरे बापरे, हिला लाजता पण येतं, अक्षय बोलला तसा नीतूने त्याच्याजवळ जात त्याचा हातच पिळला. आता तर बहिणी आहे तुझी, नीतू ठसक्यात म्हणाली. आता तर हक्कच मिळालाय तुला मारण्याचा. सॉरी सॉरी बहिणी साहेब, अक्षय कळवळत बोलला. सगळेच त्याला हसत होते. इकडे राजनेही सुस्कारा सोडला, कारण त्याचा डायलॉग अक्षयने मारला होता. बरं झालं मी बोललो नाही, नाहीतर सगळ्यांसमोर इज्जतीचा भाजीपाला झाला असता, राज मनातच म्हणाला. मग देसाई फॅमिली पण पुण्याकडे निघून गेली. दिवस भरभर जात होते. नीतूने आता तिच्या बाकी प्रोजेक्ट्सला 1-2 माणसं ठेवली होती आणि स्वतः खुशीला सोबत घेत शोरूमच्याच प्रोजेक्टला पूर्ण वेळ देऊ लागली होती. लक्ष्मीपूजनाला त्या शोरूमचं उद्घाटन करायचं होतं. 1 आठवडा महेश तर 1 आठवडा राज पुण्याला जात होते. अक्षयही त्याच्या नोकरीत आणि म्युझिकमध्ये व्यस्त राहत होता. त्याचं खुशीसोबत बोलणं फक्त फोनवरच होत होतं. लवकरच शोरूमचं इंटिरियर डिझाईन पूर्ण झालं. बाकी छोटी मोठी कामं राज आणि महेशने करून घेतली होती. शेवटी शोरूमच्या उद्घाटनाचा दिवस आला.
सगळी देशपांडे फॅमिली 2 दिवस आधीच देसाई निवासात पोहोचली होती. अक्षयला पाहून खुशीच्या चेहऱ्यावरचा आनंदच काही वेगळा होता, जो सगळ्यांच्या नजरेतून सुटला नाही. तो येणार हे ऐकूनच ती कधी नव्हे ते पहाटेच उठून सकाळी सकाळीच देसाई निवासात अवतरली होती. 2 दिवसात घरातल्या सगळ्या तरुणाईंनी मिळून पूर्ण शोरूम सजवलं होतं. अगदी नव्या नवरीप्रमाणे ते दिसत होतं. आज वेळात वेळ काढून मधुकर सबनीसही आलेले होते. त्यांच्या मुलाच्या नव्या बिझनेसची सुरुवात होती ती. त्यांनाही राज आणि महेशचा खूपच अभिमान वाटत होता. शोरूमच्या उद्घाटनाला त्या कार कंपनीचे भारतातले मुख्य CEO, पुण्यातले मोठमोठे उद्योजक, राजकीय मंडळी, पत्रकार, मोठ्या मोठ्या न्यूज चॅनल्सचे प्रतिनिधी आलेले होते. शेवटी परदेशातल्या मोठ्या कार ब्रँडची फ्रँचायझी होती ती. काही महिन्यानंतर त्याच ब्रँडचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचा प्लॅन होता महेश आणि राजचा. एवढी मोठमोठी मंडळी असतानाही शोरूमचं उद्घाटन मात्र देशपांडे फॅमिलीने त्यांच्या दोन्ही मुली आणि दोन्ही सुन्यांच्याच हाताने केलं होतं. आजही कोमलने तिच्या सुरेल आवाजाने आयुष्यावरील गाणी गात वातावरण एकदम प्रसन्न केले. काही न्यूज चॅनल्सवाल्यांनी कोमलचं गाणं रेकॉर्ड केलं होतं. कार्यक्रम संपता संपता संध्याकाळ झाली. जेवण करता करता खूप उशीर झाला होता. रात्री सगळे दमून भागून देसाई निवासात आले होते. खुशी पण आज इकडेच होती मुक्कामाला. अक्षय जो आला होता. बाकी सगळे तर आल्या आल्या फ्रेश होऊन झोपूनही गेले. पण महेश आणि नीतू मात्र आज टेरेसवर आले होते. गेले 4 ते 5 दिवस त्यांना नीट बोलताही आले नव्हते. नीतूने महेशच्या बोटात तिची बोटे गुंफवली. किती वाट बघायला लावलीस मला या दिवसासाठी? महेशने तिला कवेत घेतले. सॉरी ना, अजून किती ऐकवणार आहेस मला? नीतू तोंड पाडून बोलली. महेशने तिच्या डोक्याचा किस घेतला. मग बराच वेळ ती दोघे त्यांच्या भविष्याच्या स्वप्नात रंगलेली होती. बराच वेळ गेल्यावर नीतूने दोघांसाठी कॉफी आणली. कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला असताना दोघांना कॉफी प्यायची सवय लागली होती. जेव्हा जेव्हा दोघीच असायचे तेव्हा तेव्हा ते कॉफी घेत होते. आता रात्रीचे जवळपास 2:30 वाजत आले होते. शिवरामांना जाग आली. त्यांनी पाहिलं तर रूममध्ये पाणी संपले होते. मग ते रूमच्या बाहेर पडले तर टेरेसचं दार उघडंच दिसलं. मग ते टेरेसवर गेले तर त्यांनी महेश आणि नीतू एकमेकांच्या कुशीत पहुडलेले पाहिले. चेहऱ्यावर हलकीच स्माईलने ते दोघे खूपच निरागस दिसत होते. मग शिवरामांनी त्या दोघांवर ब्लँकेट पांघरले आणि किचनमधून पाणी घेत आपल्या रूममध्ये निघून गेले. सकाळी महेशला जाग आली. त्याने आळोखे पिळोखे दिले. पहिल्यांदा तर त्याला कळलंच नाही की तो कुठे आहे ते. मग त्याला त्याच्या कवेतली नीतू दिसली. तो तिच्या केसांवर किस करणार तोच त्याला काहीतरी खाकरल्याचा आवाज आला. महेश गोंधळला. मग त्याने मान वर करून समोर पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. तो नीतूला उठवायचा प्रयत्न करत होता, पण नीतू कुठे ऐकत होती. नीतू झोपेतच. झोपू दे ना. एकतर घरातले सगळेच दुश्मन झालेत. तुला भेटूच देत नाहीत मला. तिने महेशला अजूनच घट्ट पकडून घेतलं होतं आणि महेश तितकाच सुटायचा प्रयत्न करत होता. अच्छा, आता आम्ही दुश्मन का? एक करारी आवाज आला. तसा नीतूने तिचा एक डोळा उघडला आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागली. तशी ती धडपडतच उठू लागली. त्या नादात महेश आणि नीतूचे एकमेकांवर इतक्या वेळा डोकं आपटले की सगळेच हसत होते. शिवरामांना पहाटेच जाग आली होती. एवढे पहाटे तरी टेरेसचं दार उघडच बघून ते परत टेरेसवर आले होते. पाहतात तर काय, महेश आणि नीतू अजूनही तिथेच झोपलेले होते. सलग 2 ते 3 महिने न थकता ते दोघे काम करत होते. मग त्यांना आराम करू दे म्हणून शिवरामांनी त्यांना डिस्टर्ब नाही केलं. पण इतके वर्ष घरच्यांना अंधारात ठेवलं
म्हणून त्याची शिक्षा तर बनती है ना बॉस. हा विचार करत शिवरामांनी त्या दोघांचा फोटो काढून फॅमिली ग्रुपवर टाकलेला होता. आता ते सगळेच त्या दोघांसमोर उभे राहून त्यांना जाग येण्याची वाट बघत होते. दोघांना आता कुठेतरी गायब व्हावेसे वाटत होते. आम्ही दुश्मन का? शिवराम म्हणाले. नाही नीतू, कोण बोललं तुम्हाला? तू, शिवराम कडक आवाजात म्हणाले. तूच बोललीस मला. तसे महेश आणि नीतू दोघेही घाबरले. सॉरी, दोघेही एकत्र म्हणाले. एवढीच गोष्ट नाहीये हा. राज गूढ हसला. सगळे राजकडे बघायला लागले. अजून 2 चोर आले होते किचनमध्ये. मग शिक्षा फक्त याच दोघांना का? म्हणजे? शिवरामांनी आश्चर्याने विचारले. अजून कोण आलं होतं? तुम्ही या दोघांना बघायला वर गेले होते ना, तेव्हा किचनमधून 4 पाय दबक्या पावलांनी बाहेर पडले होते. राज बोलत बोलत अक्षयजवळ गेला. काय, बरोबर ना? खुशीलाही आता तिथून पळून जावेसे वाटत होते, कारण ते दोघेही किचनमध्ये एकमेकांना भेटले होते. शिवरामांच्या आवाजाने हे दोघे भानावर आले. ते जसे टेरेसवर गेले तसे हे दोघे त्यांच्या त्यांच्या रूममध्ये पळून गेले होते. पण राजने ते पाहिलं होतं. काय पण खानदानातले दीपक आहेत, नारायणराव उसासा टाकत बोलले. एक टेरेसवर आणि एक किचनमध्ये. चौघांनाही आता काय बोलावं ते कळत नव्हतं. जाऊ द्या ना आता, आशांनी मध्यस्थी केली. आता त्यांचं वय आहे भेटायचं. जा रे, फ्रेश व्हा आधी. तसे नीतू आणि महेश पटकन तिथून सटकले. आपापल्याच रूममध्ये जा. राज त्यांच्याकडे बघून ओरडला. पण दोघांनीही काहीच न ऐकल्याचं नाटक करत तिथून पोबारा केला होता. महेश फ्रेश होऊन पटकन नाश्त्याला आला, पण तोंड वर करून बघेल तर शपथ. नीतू तर किचनच्या बाहेरही आली नव्हती. अक्षयही खुशीला घरी सोडण्याच्या निमित्ताने बाहेर सटकला होता. सगळेच गालातच हसत होते त्यांना. महेशने पटकन नाश्ता आटपला आणि राजसोबत शोरूमला निघून गेला. तिथल्या सर्व्हिस सेंटरवर स्टाफ त्या कंपनीने अरेंज केला होता, तर सेल्सचा स्टाफ महेश आणि राजने. ती सगळी अरेंजमेंट करून ते दोघे संध्याकाळी परतले. घरी येऊन बघतात तर टीव्हीवर कोमलच्या गाण्याचे व्हिडिओ चालू होते, जे न्यूज चॅनलवाल्यांनी घेतले होते. ते प्रचंड व्हायरल झाले होते. कोमलला 3-4 गाणे गाण्याच्या ऑफर्स पण आल्या होत्या, पण ती तर तिच्या लाडक्या दादाची वाट पाहत होती. तो घरात आल्या आल्या ती पहिल्यांदा त्याच्या गळ्यात पडली. प्राऊड ऑफ यू पिल्या. महेशच काय, सगळ्यांचंच हृदय भरून आलं होतं. महेश फ्रेश होऊन आला. त्याला ऑफरबद्दल कळलं होतं, पण त्याने तर मोठ्यांना विचारायला सांगितलेलं होतं. तुझ्याशिवाय त्यांचं पान तरी हलतं का? रोहिणी लटक्या रागात बोलली. सगळेच हसले. मग कोमलने सगळ्यांचंच म्हणणं विचारात घेतलं, अगदी मधुकरांचंही. तिने सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवलं. मग तिने राजला विचारलं होतं, म्हणजे पाय बांधून ठेवायचे आणि मग बोलायचं पळ म्हणून. राज गाल फुगवून बोलला तसे सगळेच त्याला हसले. मग कोमलने 2 गाण्यांच्या ऑफर स्वीकारल्या होत्या. तारखेचा प्रॉब्लेम नसता तर तिने त्या 4ही ऑफर स्वीकारल्या असत्या. दुसरा दिवसही असंच गेला. तिसऱ्या दिवशी भाऊबीज होती. कोमल आणि अंजली सकाळीच मस्त साड्या नेसून तयार झालेल्या होत्या. आता खुशी पण संकेतसोबत येऊन पोहोचली होती. नीतू मागील 5 वर्षापासून संकेतला राखी बांधत होती आणि भाऊबीजेला ओवाळत होती. अंजली आणि कोमलने महेश आणि अक्षयला, तर नीतू आणि खुशीने संकेतला ओवाळलं होतं.
चौघी बहिणींनी आपल्या भावाकडून चांगलीच ओवाळणी लाटली होती. त्या सगळ्या भावंडांचा कार्यक्रम बघून राजलाही थोडा हेवा वाटला होता. त्याचे डोळे किंचित ओले झाले होते. तो तसाच किचनकडे जाणार तोच त्याला आवाज आला, "ओय, कुठे चालला आहेस?" क्रमशः लेखक महेश गायकवाड. श्रोतेहो, कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.